नमस्कार. आज 27 फेब्रुवारी 2025. आज ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजेच वी.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरी करत असतो. कुसुमाग्रजांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन आणि भाषाप्रेमींना या दिवसाच्या अनेक शुभेच्छा देऊन आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. परीस स्पर्शा परी असे कीर्तिवंत आमची माय मराठी. परीस स्पर्शा परी असे कीर्तिवंत आमची माय मराठी. अंगाई लावणी आणि पोवाड्यातही शोभते आमची माय मराठी. संस्कृत आणि संस्कृतीच्या उदरात वसे आमची माय मराठी. नानाविध शिलेदारांच्या यशोगाथेतही आमची माय मराठी. मराठी भाषा दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा आणि आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. मला असं वाटतं मराठी ही विश्वामधील एकमात्र भाषा लिपी आहे जी व्यक्तीला अ म्हणजे अज्ञानी पासून शेवटी ज्ञ म्हणजे ज्ञानी बनवून टाकते. यात काही वादच नाही. आज मी तुमच्या समोर कुसुमाग्रजांचीच एक अतिशय सुंदर कविता सादर करणार आहे. ही कविता रसयात्रा या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. या काव्यसंग्रहाचे संपादक कविश्रेष्ठ श्री पाभ बोरकर आणि शंकर वैद्य हे आहेत आणि या काव्यसंग्रहामध्ये कुसुमाग्रजांच्या निवडक कविता आहेत. त्यातलीच ही कविता. या कवितेचं शीर्षक आहे आम्ही दोघे. थोडासा वेगळा विषय आहे पण मला ही कविता खूप खूप आवडते म्हणून मी आज तुमच्याबरोबर ही कविता शेअर करते. या कवितेमध्ये त्याचं शीर्षक मी म्हटलं तसं आम्ही दोघे. या कवितेत माणूस म्हणजे जीवाशिवाची जोडी. जीव लौकिकाला चटावलेला तर शिव अलौकिकात मग्न असलेला. एक भोगी आणि दुःखी कष्टी तर दुसरा त्यागी आणि सदा सुखी. पिंडतः त्यांच्यात सख्य आहे. पिंडतः त्यांच्यात सख्य आहे व प्रत्यक्षात विग्रह आहे. ही भारतीय तत्वज्ञानातली फार जुनी कल्पना. या कल्पनेला कुसुमाग्रजांनी एक सुंदर काव्यरूप दिलेलं आहे. ऐकूया ही कविता आम्ही दोघे. याच्यामध्ये जीवाशिवाच्या जोडीबद्दल कुसुमाग्रज लिहितात. जीवाशिवाची जोडी म्हणजे आपण आणि आपला अंतरात्मा. ऐकूया ही कविता. मी आणिक मी आम्ही दोघे. मी आणिक मी आम्ही दोघे एक घरामधले रहिवासी. मी आणिक मी आम्ही दोघे एक घरामधले रहिवासी. दोन गावचे दोन दिशांचे. हा रत येथे हा वनवासी. हा रत येथे हा वनवासी. हा व्यवहारी रंगुनी जातो हिशेब करतो रुपये आणे. हा व्यवहारी रंगुनी जातो हिशेब करतो रुपये आणे. नक्षत्रांच्या यात्रेतील तो ऐकत राही अबोध गाणे. मित्रसख्यांचा मेळा जेथे तेथे त्यांचे विसावते मन. मित्रसख्यांचा मेळा जेथे तेथे त्यांचे विसावते मन. हा एकाकी हृदय व्यथेला नाही त्याच्या कुठले सांत्वन. हा एकाकी हृदय व्यथेला त्याच्या नाही कुठले सांत्वन. नीतिरीतीचा विवेक याला
नीतिरीतीचा विवेक याला प्रवाह घाटामधून वाहे. स्वैर अनागर नागर जगी तो, कसले बंधन तयान साहे. स्वैर अनागर नागर जगी तो, कसले बंधन तयान साहे. अलीपरी हा गर्दी मधुनी, अलीपरी हा गर्दी मधुनी विहार करतो रसज्ञ मार्मिक. अलीपरी हा गर्दी मधुनी विहार करतो रसज्ञ मार्मिक. शून्य पथी तो चिरंतनाच्या ओझे घेऊनी चाले यात्रिक. शून्य पथी तो चिरंतनाच्या ओझे घेऊनी चाले यात्रिक. मी आणिक मी आम्ही दोघे. मी आणिक मी आम्ही दोघे वस्तीसाठी एक परी घर. वस्तीसाठी एक परी घर. दोन ध्रुवांचे मिलन येथे, दोन ध्रुवातील राखुनी अंतर. दोन ध्रुवांचे मिलन येथे, दोन ध्रुवातील राखुनी अंतर. मी म्हणजे हा मी आणि मी म्हणजे आपला अंतरात्मा. कुसुमाग्रज म्हणतात की आम्ही दोघेही एकाच घरामधले रहिवासी, म्हणजे या एकाच शरीरातले आम्ही आहोत. पण आम्ही दोन गावचे आणि दोन दिशांचे आहोत. घर जरी आमचं एकच असलं तरी आम्ही दोन वेगळ्या दिशांचे आणि वेगळ्या गावचे आहोत. हा रत येथे, हा जीव इथेच रमलेला आहे, रत आहे. आणि हा वनवासी आहे, म्हणजे हा आत्मा, अंतरात्मा, तो मात्र वनवासी आहे. हा व्यवहारी रंगूने जातो, हिशेब करतो रुपये आणे. म्हणजे हा जीव आपला, आपण व्यवहारी जगामध्ये रंगून गेलेले आहोत. म्हणजे मटेरियल वर्ल्डमध्ये आपण इतके व्यस्त आहोत की आपण आपल्या आत डोकावून पाहतच नाही. नक्षत्रांच्या यात्रेतील तो ऐकत राही अबोध गाणे. म्हणजे आपण इथे व्यवहारी जगात इतके रत आहोत, रमून गेलेले आहोत की तो बिचारा जो आपला अंतरात्मा आहे, ज्याच्यामध्ये परमात्म्याचा अंश आहे, तो मात्र नक्षत्रांच्या यात्रेतील तो ऐकत राही अबोध गाणे. त्याला कळतच नाही की हा मनुष्य आत का डोकावत नाही. अबोध गाणं हे जे मनुष्याचं जीवन चाललेलं आहे, सतत बाहेरच्या जगात लक्ष आणि अंतरात्म्यात न डोकावता हा इतका बाहेर रमलेला आहे. हा रमलेला जीव म्हणजे आपण. मित्रसख्यांचा मेळा येथे, तेथे त्याचे विसावते मन. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यात आपलं मन रमतं, आपण तिथे इतके रमून गेलेलं असतो. परंतु हा अंतरात्मा, ते म्हणतात, हा एकाकी. हृदय व्यथेला नाही त्याच्या कुठले सांत्वन. हा अंतरात्मा मात्र एकाकी आहे. त्याची हृदय व्यथा जी आहे त्याला कुठलं सांत्वन आहे? कोण त्याचं सांत्वन करणार? हा आपला जीव जो सतत बाहेर डोकावत, बाहेर आनंद शोधत फिरतो, तो आत डोकावून बघतच नाही. ते म्हणतात, नीतिरीतीचा विवेक याला प्रवाह घाटा मधून वाहे. नीतिरीतीचा विवेक याला प्रवाह घाटामधून वाहे. स्वैर अनागर नागर जगी तो, कसले बंधन तया नसाहे. अलीपरी हा गर्दी मधुनी विहार करतो रसज्ञ मार्मिक. शून्य पथी तो चिरंतनाच्या ओझे घेऊन चाले यात्रिक.
तो अंतरात्मा मात्र त्याची चिरंतन यात्रा चालू आहे. पण ह्या जीवाला, या माणसाला माहीतच नाही. तो बाहेरच्या जगात इतका व्यस्त आहे की त्याला आत डोकावायला वेळच नाही. आणि शेवटी ते म्हणतात, मी आणि कमी, आम्ही दोघे, मी आणि माझा आत्मा, म्हणजे मी आणि मी, आम्ही दोघे वस्तीसाठी एक परी घर. आमचं वस्तीचं राहायचं घर हे एकच आहे, हेच शरीर आहे. दोन ध्रुवांचे मिलन येथे. जणू काही दोन ध्रुवांचं मिलनच झालेलं आहे. कारण एकाच देहात आम्ही आहोत दोघंही. पण कसं मिलन आहे हे? दोन ध्रुवातील राखुनी अंतर. शेवटच्या दोन ओळी. दोन ध्रुवांचे मिलन येथे, दोन ध्रुवातील राखुनी अंतर. जीवाशिवाचा विग्रह मिटणं हीच मुक्ती, हा वेदांताचा अतिशय प्रगल्भ विचार. पण दोन ध्रुवांचे मिलन येथे, दोन ध्रुवातील राखुनी अंतर, ही वस्तुस्थिती देखील कुसुमाग्रजांनी इतक्या सोप्या भाषेत आपल्याला सांगितलेली आहे, जाणीव करून दिलेली आहे. आणि आपण त्यातनं असा बोध घ्यायला हवा असं मला वाटतं. आणि निश्चित तुम्हालाही ते पटेल की आपण सतत कुठल्या ना कुठल्या तरी ह्याच्यात बाहेरच्या जगात आनंदासाठी डोकावत असतो. ज्या आवश्यक संसारासाठी गोष्टी आहेत त्या केल्याच पाहिजेत, आपली कर्तव्य पार पाडलीच पाहिजेत. परंतु त्याचबरोबर जो खरा आनंद आहे, जो आपल्याला आत डोकावल्यावरच जाणवणार आहे, मिळणार आहे, तो जेव्हा आपण जीवाशिवाचं मिलन घडवून आणू तेव्हाच मिळणार आहे, असा खूप मोठा संदेश आपल्याला कुसुमाग्रजांनी या कवितेतनं दिलेला आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतींना नम्रपणे अभिवादन करून आपण आजचा एपिसोड संपूया. तुम्हाला सगळ्यांना विनंती, व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असंच कवितेवर प्रेम करत राहा. खूप खूप धन्यवाद.